नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर हे बघा, आपला हा जो मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता ना, तो सगळा स्टॉक संपला आहे आणि ह्या सर्व नवीन साड्या आल्या आहे. तर ह्या सर्व नवीन साड्या पण पिकोफॉल झाले आहे आणि त्यानंतर हे बाकी ज्या आहे ना पिशव्यांमध्ये, तर त्या 5व्या महिन्यामध्ये 4थ्या महिन्यामधले बरेचसे जवळजवळ 3 नवऱ्यांचे ब्लाऊज साड्या आलेल्या आहे. तर त्या मी नंतर तयार करणार आहे. तर हा आत्ताचा स्टॉक आहे. तर खूप गर्दी आहे दुकानामध्ये. तर हे बघा, हा एक घागरा आहे आणि ह्या साईडला हा पण या खोक्यात पण दिसतो, तो पण घागरा आहे. इथं पण आहे ना बघा, आपले आता संध्याकाळचा टाईम झाला आहे ना, मस्त बाप्पांचा दिवा लागला आहे. बाप्पांची पूजा केली का जरा संध्याकाळच्या वेळेस मस्त वाटतं. आणि मी काय करते, संध्याकाळच्या वेळेस आहे ना, रोज संध्याकाळी ना जो आपला वाटी धूप असतो ना, तो वाटी धूप लावते. आणि वाटी धूप लावला की त्यामध्ये 1 लवंग आणि थोडा कापूर आणि थोडी दालचिनी पावडर टाकते आणि असं मस्त काउंटरवर ठेवून देते. आणि मस्त सगळ्या दुकानामध्ये त्याचा वास येतो आणि खूप छान पॉझिटिव्ह वाटतं. आणि हे बघा, हे सर्व अजून काही जे आहे ना, तर त्या साड्या सर्व झाल्या आहे आणि बाकी बरीचशी गर्दी आहे. तर बऱ्याच ताई विचारत होत्या की ताई तुमचं दुकान कुठे आहे? तर आमचं दुकान वडाळी भुई गावातच आहे. तर हे बघा, आता उन्हाळ्याचं खूप गरम होत होतं ना, तर मग मी कूलर घेतलं आहे नवीन दुकानामध्ये. आधीचं होतं पत्र्याचं, पण त्याचा आहे ना खाली जो ट्रे होता ना, तो खराब झाला आहे. मग आम्ही आता ही सध्या नवीन घेतलं आहे. खूप गरम होत होतं दुकानात ना, म्हणून नवीन घेतला आहे कूलर. आणि हे बघा, आपल्या स्वामींची फ्रेम मस्त असं रोज सकाळ संध्याकाळ असं लाईट लावला की मस्त त्यामध्ये धूप लावते मी. आणि त्यामध्ये कापूरदाणी पण आहे. कापूर लावला की सगळ्या दुकानामध्ये खूप छान वास येतो. आणि बघा, हे सर्व नवीन ब्लाऊज आहे. पहिला जो स्टॉक होता ते सर्व संपला आहे. हे बघा, सर्व प्रकारचे ब्लाऊज आहे. आणि हे बघा, ही मुलगी आली आहे ना, मी म्हटले होते ना तुम्हाला, ते आपल्याकडच्या सर्व साड्या पिको फॉल करते. तर ते खूप छान ड्रेस शिवते, इतके छान ड्रेस शिवते ना, तर खूप मस्त शिवते. आणि संध्याकाळच्या वेळेस आहे ना, मस्त दुकानामध्ये हे बघा, मस्त स्वामींचा तारक मंत्र चालू असतो. आणि तिने पण आहे ना एका कस्टमरचा ड्रेस खूप छान शिवला आहे आणि छान ड्रेस शिवती. जर कोणी जवळपास असेल ना, तर कोणाला शिवायचं असेल ना, तर खरंच नक्की ड्रेस शिवा. शिवलेला आहे, तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने शिवलेला आहे. हे बघा, असं आहे. पाठी मागून चौकोनी गळा टाकला आहे, परत त्याचे त्या कापडाचं नॉड बनवलंय आणि लटकन बनवून लावलेले आहे. वरची पॅन्ट आहे, रेड कलर मध्ये होती. अशा पद्धतीची शिवलेली आहे ती. सेमी पटियाला म्हणता याला. तुझ्याकडे भरपूर गर्दी राहत असेल ना का ग? हो, खूप गर्दी राहते माझ्याकडे. हे बघा, हे सर्व नवीन ब्लाऊज शिवले आहे. यामध्ये काही आता जास्त बोटनेक शिवले आहे मी. तर हे सर्व बोटनेक ब्लाऊज आहे, एका नवरीचेच आहे ते पण. हे बघा, हे जे मोरपंखीवाला ब्लाऊज दिसतं ना, ते बोटनेक आहे. डिझाईन फ्रंटला टाकली आहे मी. आणि हे बाकी डिझाईनवाले आहे. नवीन जेवढ्या नवीन ज्या कोणत्याही नवीन डिझाईन असली तरी आपण त्यामधलं ब्लाऊज शिवून देतो. असं कोणतीच डिझाईन नाही आहे की आपल्याकडे तयार होत नाही. हे बघा, ती चालली आहे घरी. चालली का? जाय. तर हे बघा, ह्या मुली आल्या आहेत आता. यांना आहे ना ब्लाऊज शिवायचे. ही एक नवरी आहे, तिचं 17/5ला लग्न आहे, व्हाईट ड्रेसवाली. तिने आपल्याकडेच क्लास केला होता, तर तिने ब्लाऊज टाकले आपल्याकडे आत्ता. आणि त्या साईडला ज्या बसलेल्या आहे ना, त्या पण मुलींचे ब्लाऊज शिवायचे. आणि ह्या साईडला हे जे आहे ना, हे बाकी आपलं कस्टमर आहे. तर बघा, प्रत्येकाचं कोणी कोणत्या प्रकारची मुली काय करतात, आधी साखरपुडा झाला की दुकानात येतात एक चक्करला, काही नवीन पॅटर्न आला आहे का पाहायला. पण सगळ्या एकमेकींच्या साड्या बघून सर्वांचं एकच पॅटर्न होतं. तर मग त्यांना असं वाटतं मावशींच्या दुकानात काही वेगळ्या साड्या, कोणाच्या काही साड्या आल्या असतील तर त्या बघायला येतात. मग त्यानुसार ते पॅटर्न थोडंफार चेंज करून त्यांना आवडलं तर तसं पण घेतात.
आणि कसं असतं कस्टमरला आहे ना, प्रत्येक कस्टमर जे आला ना त्यांना प्रत्येकाला विचारून घ्यायचं की तुम्हाला ब्लाऊज कशा पद्धतीचं पाहिजे. तर त्यांनी जर सांगितलं की आम्हाला ह्या प्रकारचं, तर त्यांना प्रत्येकाला जशी डिझाईन पाहिजे तशी बनवून देते मी. कारण की कसं ब्लाऊज आहे ना एकदा शिवून होतं, आणि साडी पण कसं प्रत्येकाला खूप हौस असते साड्यांची. त्यामुळे ब्लाऊज कसं साडी थोडीफार कमी जास्त रेंजची असली तरी चालेल, पण त्यावर ब्लाऊज जर परफेक्ट असलं ना तर साडी खूप छान दिसते. आणि आपल्या ब्लाऊजची ना अजूनपर्यंत मी म्हणजे अर्ध्या तासात 15-20 मिनिटात ब्लाऊज पण तयार केले. कधीच कोणाच्याच ब्लाऊजची तक्रार आलेली नाही आहे. एवढं मन लावून काम करते. खरंच मी तुम्हाला सांगते, ज्या 1-2 ताई म्हणत होत्या की आम्हाला पण दुकान टाकायचं आहे, तर मला असं वाटतं खरंच तुम्ही नक्की दुकान टाका. आणि दुकान टाकताना आहे ना असं खूप पैसे भेटतील किंवा खूप आपण यांच्याकडून शिलाई घेऊ असा विचार अजिबात करायचा नाही. खूप म्हणजे ज्यावेळेस तुमच्या गावामध्ये जे रेंज असेल, आजूबाजूला जे रेट असतील ना, त्या रेटपेक्षा आपण 10-20 रुपये कमी घेतले ना आणि ब्लाऊज पण एकदम मन लावून शिवलं ना तर खूप छान ब्लाऊज येतात. माझं पण असंच होतं. मिस्टर पण माझ्या दुकान टाकून येणं जास्त दिवस नाही झाले. आम्ही पहिले लासलगाव राहत होतो, त्यानंतर आम्ही लासलगावहून घरी आल्यानंतर मी अशा कंडिशनमध्ये राहत होती. खरंच सांगते मी. तर आजकाल आहे ना सगळ्यात गरीबातला गरीब पण कोणी अशा आम्ही ज्या परिस्थितीत राहत होतो ना तसं राहत नसेल. एवढी वाईट परिस्थिती होती. घरचे पण काही प्रॉब्लेम होते. पण त्यानंतर असं असताना स्वामींनी ना आपल्याकडून काही चुका होतात, आपल्याकडून पण काही चुका होतात, तर ते आपल्याकडून जे भोग असतात आपल्या आयुष्यातले ते भोग भोगून घेतात स्वामी. तेव्हा तिथून पुढे आपल्याला काहीतरी चांगला मार्ग मिळतो असं तरी मला वाटतं. तर स्वामींच्याच कृपेने मी हे दुकान टाकलं आहे. आणि दुकानचं नाव टाकताना ना प्रत्येकाने ज्यांना कोणाला दुकान टाकायचं आहे ना, दुकानचं नाव आपल्या कुलदेवीच्या नावाने सुरुवात करा. तुम्हाला हमखास 100% आणि 101% तुम्हाला रिझल्ट नक्की येईल. माझ्या पण दुकानचं नाव योगेश्वरी लेडीज टेलर्स आहे. आमची कुलदेवी आहे अंबाजोगाई बीडमध्ये. तर मी त्या देवीचं योगेश्वरी माता नाव टाकले, योगेश्वरी लेडीज टेलर्स असं नाव टाकलं आहे. तर तुम्ही पण तसंच नाव टाका. आणि दुकानामध्ये ना हे बघा, दुकानात आहे ना ज्यावेळेस मी दुकान टाकायचं, मिस्टर तर नाहीच म्हणत होते दुकान नाही टाकायचं. माझ्या समोरच आहे ना 15 ते 20 वर्ष झाले त्या एका ताईंचं दुकान होतं. आणि माझ्या दुकानापासून 1-2 मिनिटाच्याच अंतरावर जवळजवळ 12-15 दुकानं असतील. तर मिस्टर म्हणायचे तुझं दुकान कसं चालेल, तू एवढं इथं दुकान टाकती समोरच. मी म्हणायची नाही, मला दुकान टाकायचं आहे. मला जास्त नाही अपेक्षा, मला फक्त 100 रुपये भाजीपाल्यापुरते जरी आले तरी बाद झाले. आणि मी छोटं दुकान, एक अशी टपरी होती, त्या समोरच्या त्या सासूबाई होत्या, त्यांची टपरी भाड्याने घेतली. 250 रुपये भाड्याने टपरी ठरवली. आणि मग ती टपरी घेतली. आणि मग असं मनात यायचं खरंच का 2 महिने फक्त मी आमच्या घरचे कस्टमरचे ब्लाऊज शिवले. घरचे ज्या सासूबाई चुलत सासा असे होत्या ना त्यांची ब्लाऊज यायचे. त्यानंतर 2 महिन्यानंतर एवढी ब्लाऊजमध्ये एवढी दुकानात गर्दी व्हायला लागली ना. आणि इतकी छोटी टपरी होती ना ती. तर माझं एकच मशीन दुकानात बसायचं आणि दुसरी जी पिकोची मशीन घेतलेली होती ना मी, तिथं अर्धी तर बाहेरच असायची. आणि जर कस्टमर कोणी आलं तर उभं राहायला फक्त एकच उभं राहिलं, एवढीच जागा होती, एवढी छोटी टपरी होती. पण मी एवढ्या छोट्या टपरीत काय केलं की छोटा एक पडदा टाकला दुकानामध्ये. कारण कसं आपण जे ब्लाऊज शिवतो ना तर आपल्या समोरच ते कस्टमरला घालून बघायला लावायचं. म्हणजे ज्या कस्टमरला काही चुका कळणार नाही तर त्या चुका आपल्यांना पण कळतील. आपल्या समोर जर घातल्यावर त्या चुका लक्षात घेऊन आणि मग परत दुसऱ्या ब्लाऊजला अजून त्यामध्ये जास्त सुधारणा करणे हे फार महत्त्वाचं आहे. मी पण असंच केलं. किती कोणी चांगले शिवणार असले तर दुकान टाकणं आणि कस्टमरचं ब्लाऊज शिवणं आणि परफेक्ट ब्लाऊज येणं एवढं सोपं नसतं. तर खरंच सांगते, आपण जेवढे पैसे घेतो ना त्याच्या डबल भरून द्यावे लागतात जर ब्लाऊजचं जर काही कमी जास्त झालं तर. ब्लाऊजचा पार्ट असा असतो की जर एखादं ब्लाऊज चुकलं, कुठं काही झालं तर तो रिपेअरिंग होत नाही. हे तर मला 100% माहिती आहे. त्यामुळे मी ब्लाऊज शिवताना आहे ना खूप काळजी घेते, खूप मेहनत करते. मला आहे ना ब्लाऊजची पहिल्यापासून अशी सवय आहे की ब्लाऊजची टिप्ससुद्धा इकडे तिकडे चालत नाही. खरंच सांगते मी. मला जर असं कोणी अस्तर जरी जोडून दिलं तर त्या मुलीने जर अस्तर व्यवस्थित नाही जोडलं ना तर मला खरंच आवडत नाही. मी तिला पूर्ण उसवायला सांगते. असा माझा पहिल्यापासूनचा नियम आहे. त्यामुळे ब्लाऊजच्या बाबतीत आहे ना अजिबात ट्रिक्स घेतच नाही, बाहेर ब्लाऊजच देत नाही. फक्त माझे ब्लाऊज आहे ना होका
आणि पिकोफॉलला साड्या बाहेर जातात. बस याच्या व्यतिरिक्त एक पण ब्लाऊज, जेवढे ब्लाऊज दुकानात शिवलेले असतात ना तेवढे मी स्वतः शिवलेले असतात. मला आवडतच नाही कोणाच्या हातचे ब्लाऊज. आणि गिऱ्हाईक पण आहे ना समोरचे बघा, आता गुरुवारचा दिवस जर राहिला ना, बाजारचा दिवस, त्या दिवशी दुकानात इतकी गर्दी असते. कधी कधी ना असं कस्टमर जर आलं अर्जंट ब्लाऊज द्या म्हणतं, आपण जर म्हटलं ना आधी आणायला पाहिजे होतं तर एवढं अर्जंट नाही होणार. तर ते फक्त जर बोलले ते ताई आमच्याजवळ पैसे नव्हते का पैशांचं अडचण राहते, तर खरंच त्यावेळेस खरंच खूप वाईट वाटतं. खरंच काही दिवस आपले पण असेच होते. मग मला असं नाही म्हणायलाच आवडत नाही किंवा त्याच्याकडून खूप काही पैसे घ्यायला पण आवडत नाही. जे रेट आहे ना त्या रेटमध्ये मी पैसे देते आणि पैसे घेते. आणि कसं असतं, मला आहे ना बाकी आपल्या सर्व म्हणजे खूप गरीब घरातल्या ज्या मुली असे लेडीज येतात ना त्यांचं फार वाईट वाटतं. खरंच त्या असं 1 रुपया पण कधी कमी करत नाही आणि जेवढे सांगितले तेवढे पैसे देतात. आपल्यासारखं तरी असं थोडंफार कमी जास्त करतात. आपल्याला तरी सवय असते की 10 रुपये कमी करा, 20 रुपये कमी करा. तसं त्या अशा खूप गरीब घरातल्या ज्या मुली असतात, ज्या ताई असतात, ज्या लेडीज असतात ना त्या खरंच काहीच कमी करत नाही. खूप वाईट वाटतं. मी असंच त्यांना म्हणजे ब्लाऊज नॉड लावून देईल, त्यांनाही सांगितलं तरी नॉड लेस हे फिक्स, कारण त्यांना ते आवडतं. मग मी ते लावून देते आणि ब्लाऊज शिवून देते. ते जर म्हटले ताई संध्याकाळपर्यंत, तर खरंच सांगते मी संध्याकाळपर्यंत म्हणजे बाजारला जे कोणी गेलेलं असतं ना बाजार करेपर्यंत मी त्यांना ब्लाऊज तयार करून देते. आणि खूप छान वाटतं त्यांच्या त्या चेहऱ्यावर तो आनंद बघून आहे ना, खरंच खूप छान वाटतं. आणि मला तर अशीच सवय झाली आहे, मला असेच कस्टमर आवडतात. कारण कसं 10-20 रुपयावरून पण आहे ना काही कस्टमर खूप घिसघिस करतात आणि आपल्यांना पण आवडत नाही ना जास्त पैसे घ्यायला, पण ही काही गोष्टी समोरच्याला कळत नाही. तर खूप छान वाटतं. हे बघा आता ही मुलगी आहे ना, हिचे पण ब्लाऊज शिवायचे. यांच्या प्रत्येकाच्या 2-2, 3-3 साड्या आहे. यांच्या आहे ना 17/5लाच लग्न आहे वाटतं. यांचे पण ब्लाऊज शिवायचे. त्यांना मी ते प्रत्येकाला काय सांगते, तुम्हाला जर पाहिजे असेल ना तुम्ही मोबाईलमध्ये डिझाईन बघा, तुम्हाला जी आवडेल डिझाईन ती मला सेंड करा. कारण की ना माझ्या पण मोबाईलमध्ये भरपूर डिझाईन असतात, पण मला ते बघणं गिऱ्हाईकाला दाखवणं एवढा वेळच नसतो. मग मी त्यांना समोरच्याला सांगते की तुम्हीच डिझाईन बघा, तुम्हाला जसं आवडेल तसं सांगा मला, मी तुम्हाला तसंच ब्लाऊज तयार करून देईल. आणि जशी डिझाईन असली जसं सांगितलं का तसेच रेंज मी ब्लाऊजला पण शिवून टाकायचंय. तर नक्की टाका. आपले कष्ट जर प्रामाणिक राहिले ना तर आपल्याला यश नक्की मिळते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.